अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज काही अपरिहार्य कारणामुळे 15-20 दिवस आपल्याला भेटू शकलो नाही. कारण माझे जावई अचानक ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. त्यामुळे 15-20 दिवस मी काही केलं नाही. आज आपण परत परमपूज्य श्री शांताराम कवडे म्हणजेच परमपूज्य दादा लिखे साधन जिज्ञासा पुस्तक वाचनास सुरुवात करत आहोत. आजचा प्रश्न असा आहे, प्रकृती आणि ईश्वर या संज्ञा नीट कळत नाहीत, कृपया समजावून सांगाव्यात. उत्तर: जिच्यामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण समान असतात तेच प्रकृतीचे स्वरूप होय. ज्याप्रमाणे गाढ झोपेत जीव आपले कृतकर्म, वासना आणि सुखदुःखरूप भोग देणारे प्रारब्ध यांच्यासह लीन होऊन असतो, त्याप्रमाणेच या प्रकृतीमध्ये प्रलयकाळी अनंत जीव आपापल्या कर्मवासना व अतृष्टांसह लीन होऊन असतात. अशी ही त्रिगुणात्मिका प्रकृती जेव्हा सत्वगुणाने क्षुब्ध होते तेव्हा त्या प्रकृतीला माया असे म्हणतात. ती माया, तिचे आधारभूत असे चैतन्य व मायेतील त्या चैतन्याचा आभास या तिघांच्या संघाताला एकत्र सांगलीलाच ईश्वर असे म्हणतात. या ईश्वरालाच अंतर्यामी, अव्याकृत अशी नावे असून त्याला जग निर्माण करणारं म्हणतात. पंचदशीकार सांगतात की चिच्छायावेशितशक्ती मोक्षे श्वेतनेव विभाति सा तच्छित्युपाधिसंयोगात ब्रह्मैवैश्वरतां व्रजेत. प्रश्न: मल, विक्षेप, आवरण हे 3 दोष आहेत, पण हे कुणाचे असतात? उत्तर: बुद्धीचेच. हे तिन्ही दोष बुद्धीच्याच ठिकाणी असतात. मल म्हणजे पाप. जन्मोजन्मी केलेल्या दुष्टकृत्यांमुळे, पापांमुळे बुद्धी सदोष संस्कारयुक्त होऊन दूषित होते. अशा दूषित बुद्धीमुळे परत दुष्ट विषयांकडे ओढ लागते व त्याप्रमाणे दुष्ट आचरणही घडते. शास्त्रोक्त सत्कर्मांनी बुद्धीचा हा मलदोष जातो. विशेष म्हणजे चंचलता. मी हे करू का ना ते करू, माझे कल्याण कसे होईल, अशा प्रकारचे जे अनंत विचार, त्यांनाच विक्षेप म्हणतात. हा दोष उपासनेने भगवत भक्तीने जातो. आपले मूळ स्वरूप परब्रह्म असूनही मी देह, मी जीव अशी भ्रांती घडल्यामुळे जीव जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. यालाच आचरण असे म्हणतात, आवरण असे म्हणतात. हे आवरण ज्ञानाने नष्ट होते. सद्गुरु उपदेशाप्रमाणे श्रद्धापूर्वक आणि नियमित शास्त्रोचित वर्तन व साधन ठेवले की हे तिन्ही दोष हळूहळू निघून जातात. प्रश्न: मोक्ष आणि मुमुक्षा म्हणजे काय? उत्तर: अखंड आनंदाच्या प्राप्तीलाच मोक्ष म्हणावे आणि त्याच्या प्राप्तीच्या इच्छेलाच मुमुक्षा म्हणावे. प्रश्न: जीव भिन्न का आहेत? उत्तर: जीव हा अविद्येत प्रतिबिंबित आगाम आहे, आभास आहे. म्हणूनच जीव भिन्न नसूनही अनादि अविद्येमुळे तसे भासतात. ते आवरण आणि आवरण निवृत्तीनंतर राहणारा विशेष म्हणजे संसार सुखदुःखांची प्रतीती हेच त्या अविद्येचे स्वरूप आहे. श्री भगवंतांच्या महात्म्य ज्ञानाने आवरणाची निवृत्ती होते आणि त्यांच्या भक्तियुक्त ध्यान वगैरेमुळे विक्षेपाची निवृत्ती होते. प्रश्न: श्री वामनरावच्या वर्ष 21 अंक 1 मधील प्रवचनातील पृष्ठ क्रमांक 32-33 वरील कथेच्या संदर्भात असे प्रश्न आहेत की सूक्ष्म वासना असतानाही आत्मज्ञान होऊ शकते काय? जर होत असेल तर ज्ञानप्राप्तीनंतरही या वासना संपत नाहीत का? जर होत असेल तर अशा महात्म्यांना मुक्ती मिळाली असे समजावे का? उत्तर: आपला प्रश्न भावनेच्या दृष्टीने बघू गेल्यास मोठा नाजूक आहे, पण शास्त्रदृष्ट्या बोध व्हावा म्हणून तटस्थ बुद्धीने विचार केल्यास याचे समाधान होऊ शकेल. विदर्भात गेल्या शतकात होऊन गेलेली थोर विभूती प्रज्ञानचक्षु श्री संत गुलाबराव महाराज हे यासंबंधी काय म्हणतात ते नीट समजून घेतले तरी
आपल्या शंकेचे सहज निरसन होण्यास मदत होईल. श्री महाराज त्यांच्या सुक्तिरत्नावलीच्या सप्तम यष्टीत पत्रसंपदा 4 मध्ये पृष्ठ क्रमांक 33 वर म्हणतात की विक्षेप म्हणजे अविद्येपासून उत्पन्न झालेल्या कामादी वासना व त्या वासना ज्ञान झाल्यानंतरही प्रारब्धाने क्षुधा तृषा लागते त्याप्रमाणे उत्पन्न होण्याचा संभव आहे. ज्ञान झाले तरी प्रारब्धाने वासना उत्पन्न होतात. ज्ञान हे अविद्येचा नाश करते, परंतु अविद्या कार्य ज्या वासना त्यांचा करीत नाही. अग्नीने पट म्हणजे वस्त्र जळून गेल्यानंतरही जसे वस्त्र भासमात्र राहते त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतरही प्रारब्ध आहे तोपर्यंत वासना राहतात. म्हणून ज्ञानाने सर्वच ब्रह्मदृष्टी झाल्यानंतरही अन्न पाहिले असता भूक लागते. 2. श्री महाराज द्वितीय षष्टीतील आपल्या प्रीतीनर्तन ग्रंथात लालनानिभय नामक दुसऱ्या पदांना म्हणतात की पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान जो की उडे ज्ञानभिमान तेने लेशा विद्या प्रत्ययर गहन तो गाळावा पूर्ण भक्तिशास्त्र योगे चित्तवृत्ती निरोधिता निरोध संस्कारे तत्वता वासनेची वार्ता न सापडे. हा मार्ग योग्य असो न परिबळे रोजिता मन ते सूक्ष्म वासना घेऊन निरोध पावे. प्राणायामादी योगे करून माझे हा ठाई लाविता मन विना भक्ती वासना क्षीण नवे म्हणून पूड पुन्हा उठे. पूर्ण ब्रह्मज्ञान झाल्यावर जो ब्रह्मज्ञानाभिमान उत्पन्न होतो त्याच्या योगाने दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाहीसा न होणारा असा लेशाविद्येचा प्रत्यय येतो. तो नाहीसा करण्याकरताच भक्तिशास्त्राचा उपयोग आहे. योगाने चित्ताचा निरोध केला असता निरोध संस्कारामुळे वासनेची वार्ताही सापडत नाही. हा मार्ग योग्य आहे खरा, परंतु बळजबरीने मनाचा निरोध केला असता ते सूक्ष्म वासना घेऊनच निरुद्ध होते. प्राणायामादी योगसाधनेने भगवंताच्या ठिकाणी मन लावले असता भगवत भक्ती वाचून विषय वासना क्षीण होत नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा उसळते. याचे नीट चिंतन केल्यास विषय स्पष्ट उलगडू शकेल. महात्म्यांच्या चरित्रातील लीला प्रसंग हे साधकांना मार्गदर्शन करण्याकरता शास्त्र सिद्धांत म्हणून पटवून देण्याकरताच असतात. त्यातून आपण केवळ बोध घ्यायचा असतो, कारण महात्म्यांची तुलना आपल्याशी कशाही प्रकारे होऊ शकत नसते. त्यांच्यासमोर आपण फारच खुजे असतो. प्रस्तुत कथेतूनही महात्मा गौतम बुद्धांनी अगदी शेवटच्या क्षणीही शिष्यकल्याणार्थ शिष्यबोधार्थ जी लीला सूक्ष्म वासना संस्कारावश झाल्यासारखे दाखवून घडवली त्या प्रसंगाच्या अनुषंगाने साधकांनी काय बोध घ्यायचा आहे याचे विवरण त्याच प्रवचनात आलेले आहे. त्या बोधाकडेच केवळ ध्यान दिल्यास आपणास लाभ होऊ शकेल. महात्म्यांचा देहपात कशा स्थितीत झाला यावर त्यांची गती अवलंबून नसते, कारण देहपात कसा व्हावा हे तर प्रारब्धाधीन असते आणि त्या प्रारब्ध भोगांच्या मुळे होणाऱ्या सुखदुःखांच्या पलीकडे महात्मे गेलेले असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता याच पुस्तकातील विविध उपासना पद्धती हे आपण पाहूया. प्रश्न: ज्यांना सद्गुरूंना स्थूल देहरूपात बघायची सवय आहे त्यांनी मानसपूजेत महाकारण देहाच्या मनाला हृदयात सद्गुरूस्थानी कसे अधिष्ठित करावे? उत्तर: मानसपूजेचे तंत्र नीट न कळल्यामुळेच आपणाला हा प्रश्न पडलेला आहे. मानसपूजा ही मनानेच होते, म्हणून त्या पूजेत सद्गुरूंना स्थूल स्वरूपात कसे बघता येईल? त्या पूजेत आपण त्यांचे रूप कल्पनेने बघतो, ते मानसिकच असते, स्थूल नसते, म्हणून ते स्थूल डोळ्यांना दिसतही नाही. मनाच्या ज्या भागाने हे कल्पित रूप आपल्यासमोर डोळे मिटले असताना दिसते त्या भागालाच महाकारण देहाचे मन म्हणतात. मानसपूजेच्या वेळी आपण श्री सद्गुरूंच्या रूपाची कल्पना केली की आपोआप मनाच्या याच भागाने ते समोर येते. त्यासाठी वेगळे काहीच करावे लागत नसते.
मानसपूजा नीट साधू लागली की याच मनाच्या रूपात शक्ती प्रविष्ट होऊन तेच रूप प्रत्यय होते, साकार होते. मग मात्र ते स्थूल डोळ्यांनाही दिसू शकते. हे सर्व नीट समजून घेतले तर आपला गोंधळ होणार नाही याची खात्री आहे. प्रश्न: प्राणायाम म्हणजे काय? उत्तर: प्राणांचा निरोध होणे याला आयाम होणे याच प्राणायाम आहे. प्राण आणि अपानाचा संयोग होण्यालाच प्राणायाम म्हटले जाते. प्राणापानसमायोगा प्राणायाम प्रकीर्तितः. प्रश्न: भेदोपासना आणि अभेदोपासना म्हणजे काय? उत्तर: उपासनेचे शास्त्रांनी दोन प्रकार सांगितले आहेत, भेदोपासना आणि अभेदोपासना. यापैकी भेदोपासनेमध्ये 3 पदार्थ अनादि मानले जातात. माया किंवा प्रकृती, जीव आणि ईश्वर किंवा परमेश्वर हे वेगवेगळे मानल्यामुळेच, यांच्यात भेद केल्यामुळेच या उपासनेला भेदोपासना म्हटले जाते. ही भेदोपासना देखील 2 प्रकारची आहे. पहिल्या प्रकारात साधनात भेदभावना असते आणि फलातही भेदरूपता राहते. दुसऱ्या प्रकारात साधकालाही भेद असतो पण फलात मात्र अभेद राहतो. शास्त्रांनी भेदोपासनेप्रमाणे साधकांना प्राप्त होणाऱ्या 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत: सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य. यापैकी पहिल्या 3 भेदोपासनेच्या प्रथम प्रकारात प्राप्त होतात व चौथी मात्र भेदोपासनेच्या उपरिनिर्दिष्ट दुसऱ्या प्रकाराने प्राप्त होते. जीव, प्रकृती आणि ईश्वर यांच्यात अभेद मानून होणाऱ्या उपासनेला अभेदोपासना म्हणतात. या अभेदोपासनेचेही 4 प्रकार आहेत. त्यातले प्रथम 2 हे तत्पदाच्या संदर्भात आणि नंतरचे 2 हे त्वमपदाच्या संदर्भात येतात. हे 4 प्रकार असे आहेत: या 4वर जगात प्रतीत होणारे सर्व ब्रह्मच आहे. यातले काहीही एका सच्चिदानंद परमात्म्याहून भिन्न नाही, अशा भावनेने उपासना करणे. परमात्मा निर्गुण, निराकार, निष्क्रिय, निर्विकार असून या नाशमान, क्षणभंगुर, जडदृश्य वर्ग मायेहून सर्वथा अतीत आहे, अशा भावाने उपासना करणे. 3. जड चेतन, स्थावर जंगम, सर्व चराचर जग ब्रह्मविलासच आहे आणि ते ब्रह्म मीच आहे, म्हणून हे सगळे माझे स्वरूप आहे, अशा भावनेने उपासना करणे. मायामय दृश्य वर्गातील असा निराकार, नित्य, निर्विशेष परमात्मा माझे स्वरूप आहे, अशा भावनेने उपासना करणे. प्रश्न: मानसपूजेत सद्गुरूंना सपरिवार कल्पावे म्हणजे काय? उत्तर: सपरिवार म्हणजे त्यांच्या सेवक वर्गांसह छत्रचामरे धरणारे, चौऱ्या ढाळणारे, स्तुती करणारे, चरण संवाहन करणारे, पंचांग सांगणारे वगैरे परिवार घालणारे, स्तुती करणारे, चरण संवाहन करणारे, पंचांग सांगणारे वगैरे परिवार गण या सेवक वर्गाला केवळ वंदन करण्यानेच त्यांची पूजा होते. मानसपूजेतल्या रत्नमय अक्षता म्हणजे काय? मनात तांदळाच्या अक्षता न घेता हिरे, माणके, पाचू, पुष्कराज आदी रत्नांच्याच त्या तयार केलेल्या आहेत, अशी कल्पना करावी. प्रश्न: मानसपूजेत सद्गुरूंच्या लीलाचरित्राचे गुणानुवाद करणे म्हणजे काय? उत्तर: त्यांच्या दिव्य सद्गुणांच्या आठवणी, स्मृती देणाऱ्या प्रसन्न घटना आठवाव्यात. त्यांच्या चरित्रातील त्याने अनेकांना उद्धरल्याचे, सांभाळल्याचे प्रसंग आठवावेत किंवा त्यांचे वर्णन असलेली, स्तुती असलेली लीला सांगणारी काव्ये म्हणावीत.